आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर आणि आता आणखी काही घडामोडी। बातमी येते छत्रपती संभाजीनगरमधून। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली। औषधी गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्यावर आपल्या खोलीमध्ये त्या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या। हेमलता यांच्या मुलाने त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला। काहीच दिवसांपूर्वी हेमलता यांनी विद्यापीठातल्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते। त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्येही विद्यापीठातील 2 मोठ्या अधिकाऱ्यांची नावे असल्याची माहिती मिळते। हेमलता यांच्यावर सध्या शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। औषधी गोळ्या कशाच्या होत्या त्या? तेवढं डॉक्टर तर बोलतायत की हे झोपेच्या गोळ्या आहेत। आम्हाला असं सर्दी खोकल्याच्या गोळ्या म्हणून खात होती ती, असं येते। आणि साधारण मी घाबरलो, लगेच इकडे घेऊन आलो। ते नोट मध्ये पण मी काय वाचलो नाही नोट, पण पोलिसांना हँडओव्हर केला, त्यांनी बघितलं। आता जे काही कार्य असेल ते करतील।